नमस्कार सगळ्यांना. आज आहे 29 डिसेंबर. तर आत्ताची एक मोठी न्यूज समोर आलेली आहे की आता तुम्हाला नवीन वर्षात जो हप्ता येणार आहे किंवा जानेवारीचा जो हप्ता येणार आहे, तो नक्की कोणता हप्ता येणार आहे, ठीक आहे. आपण त्याबाबत आज बघणार आहोत. कारण बऱ्याच मुलांना प्रश्न आहे आता की महायुतीने जी घोषणा केली होती किंवा जे आश्वासन केलं होतं 2100चे आपण 1500चे आपण ₹21 करणार आहोत, तर ते कधीपासून होणार आहेत? या वर्षात मिळतील की पुढच्या वर्षीपासून मिळतील? हे सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत. तसेच हे नक्की कधीपासून मिळणार ते पण पाहणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे डिसेंबरचा हप्ता यायला चालू झालेला आहे. शुक्रवारपासनं प्रत्येक सगळ्याच महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे पडायला चालू होत आहेत. पहिला टप्पा होता शुक्रवारी, दुसरा टप्पा होता शनिवारी. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पण पैसे आले असतील तर कमेंटमध्ये सांगा. नसतील आले तरी पण सांगा. आणि तुम्हाला किती पैसे मिळाले आत्तापर्यंत? सगळे हप्ते मिळाले का? जुलै ते डिसेंबरचे सगळे हप्ते मिळाले का? ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तसेच मला आले नसतील तरी तुम्ही वाट बघा, कारण वर्ष अखेरपर्यंत किंवा या महिना डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येक महिलेला तिचा जुलै ते डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तिच्या खात्यात पडलेलाच असणार आहे. पुढच्या वर्षीपासून नवीन जे आता हप्ते चालू होतील. आता तो हप्ता नक्की 1500 असणार आहे का 2100 असणार आहे, याबाबत बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम आहे. तो संभ्रम आपण आज दूर करणार आहोत. तर तुम्हाला मी सांगणार आहे व्यवस्थितपणे की ₹21 नक्की कधीपासून कसे चालू होतील आणि कोणत्या कोणत्या महिलांना ते मिळणार आहे. ठीक आहे. तर आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. तर बघा, आपण सविस्तर माहिती पाहूयात. तसेच चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच सबस्क्राईब जास्त वाढल्याने मला अशीच प्रेरणा मिळते. मी अशीच व्हिडिओ करत राहील. नवीन नवीन अपडेट्स असतील आपल्या सगळ्या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असतील, ज्या योजना असतील किंवा एका महत्त्वाची माहिती असेल, आधार कार्डविषयी असेल, रेशन कार्डविषयी, पॅन कार्डविषयी सगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर असते. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशाच कमेंट करत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत राहा. ठीक आहे. चला आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, सगळ्यांना माहिती आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता आता यायला चालू झालेला आहे. ठीक आहे. पैसे जमा झाल्याचा बँकेचा मेसेज पण तुम्हाला आला असेल, तर तुम्हाला ते पैसे खात्यात तुमच्या जमा झालेले आहेत. ठीक आहे. महिलांना आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो ₹1500 त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये सांगा. डिसेंबरचा हप्ता आला असेल किंवा नसेल पण तरी कमेंटमध्ये सांगा. तसेच तुमचे किती हप्ते राहिलेत अजून बाकी आहेत यायचे ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलैमध्ये चालू करण्यात आली होती. तेव्हा रक्षाबंधनच्या वेळेस जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित पैसे पहिला टप्पा होता एकत्रित ₹3000 देण्याचा. ठीक आहे. तेव्हा जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित पैसे जे आहेत ते आपल्याला रक्षाबंधनला आले होते. त्याच्यानंतर सप्टेंबरचा एक हप्ता आला. त्याच्यानंतर परत एकदा, ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा काय झालं, ऑक्टोबर नोव्हेंबरचा एकत्रित टप्पा आपल्याला ₹3000 ऑक्टोबरमध्ये मिळाला होता. ठीक आहे. ॲडव्हान्समध्ये पैसे मिळाले होते, कारण पुढे आचारसंहिता लागू होणार होती. त्याच्यामुळे महिलांना सरकारने आधीच पैसे जे आहेत ते खात्यात टाकले होते. ठीक आहे. आता जे आश्वासन होतं की देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा, की आम्ही डिसेंबरच्या महिना अखेरपर्यंत तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे किंवा अजून काही महिलांचे हप्ते बाकी असतील मागचे ते हप्ते आम्ही देऊ. तर त्यांनी ते वचन पूर्ण केलेलं आहे, ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे. त्यांनी पैसे जे आहेत महिलांच्या खात्यात टाकले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला पण अजून पैसा आला असं टेन्शन घेऊ नका. पैसे प्रत्येक महिलेला येणार आहे. ठीक आहे. आता बघा महिलांनो, 1500 की ₹2100 नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार? आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न आहे की आता ठीक आहे 1500 आले डिसेंबरचे, पण ₹21 पुढच्या वर्षीपासून येणार की जानेवारीपासून नवीन वर्षात कधी येणार आहेत नक्की? ते आपण सविस्तर पाहणार आहोत. बघा चला. महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्याचे ऑक्टोबरपर्यंतचे ₹7500 जमा झाले होते. दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्याकारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती. जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुकीची डेट आली त्याच्या आधीच महायुती सरकारने 10, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल 10 आश्वासनं जी आहे ती दिली होती. त्यापैकी एक आश्वासन असं होतं की आता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो आम्ही 1500वरून ₹21 करू, अशी जी आहे ती घोषणा केली होती आणि आश्वासन दिलं होतं. आता महिलांना तीच प्रश्न आहे किंवा तीच ओढ आहे की कधी आम्हाला ₹21 मिळतील. ठीक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच ₹1500 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. आत्ताच चालू झालं ₹1500 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता जो महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला खूप खुश आहेत. त्यात महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणीचा निधी 1500वरून ₹21 करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता सरकार अस्तित्वात आले आहे आणि खातेवाटपही पार पडले. त्यामुळे नवीन वर्षात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार हे जाणून घेऊयात. तसं आता जेव्हा ते म्हटले होते की आमचं सरकार आल्यावर आम्ही ₹21 करू. सरकार पण आलं आहे. मंत्रिमंडळाची शपथ पण झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ झाली. मंत्रिमंडळ स्थापन झालं. तसंच खातेवाटपही पार पडले. आता आम्हाला ₹21 कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडणार आहे. पुढच्या वर्षीपासून होईल का? पुढच्या वर्षीपासून कुठल्या महिन्यापासून येतील? सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ठीक आहे. खरं तर सरकारने जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती आणि जूनपासून महिलांच्या खात्यात ₹1500 जमा करायला सुरू केले होते. त्यामुळे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्याचे ऑक्टोबरपर्यंतचे ₹7500 जमा झाले होते. दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्याकारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती. ₹1500 निधी ₹21 देण्यापर्यंतचे आश्वासन सरकारने केले होते.
त्यामुळे महिलांना महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 21 रुपये मिळणार असल्याची अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाचा खातेवाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा उशीर झाला. त्यात महिलांना आता फक्त 1500 रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये काहीशी नाराजी आहे. कारण ते स्वतः म्हणले होते की आपणची सत्ता आल्यावर किंवा महायुती सत्ता आल्यावरच तुम्हाला 21 रुपये मिळतील. सत्ता पण आली होती. मग त्यांना महिलांची अशा अपेक्षा होती की आतापासून तरी आम्हाला 21 रुपये मिळतील किंवा जो 6वा हप्ता आहे किंवा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आम्हाला 21 मिळेल, असं महिलांची जी आहे ती आशा होती, अपेक्षा होती. पण आता ते महिलांच्या खात्यात 2100 रुपये न पडता 1500 रुपये पडले. त्याच्यामुळे महिला थोड्याशा नाराज आहेत. ठीक आहे. याला तुम्ही म्हटलं होतं की सरकार स्थापन झाल्यावर किंवा आमची सत्ता आल्यावरच आम्ही तुम्हाला 21 रुपये देऊ. सत्ता पण आली आहे, सगळं झालं, पण तरी पण का 21 रुपये का नाही आले, असा महिलांचा प्रश्न होता. तर पुढे बघूयात काय त्याचा आन्सर. आत्तापर्यंत सरकारने महिलांना 6 हप्ते दिले आहेत. निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले होते. त्यानंतर 6वा हप्ता निवडणुकीनंतर देण्यात आला होता. हा हप्ता नोव्हेंबरचा होता. त्यामुळे डिसेंबरचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, असा प्रश्न आहे. अशात आता हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत. ठीक आहे. सरकारने योजनेचा नवीन निधी वाढवण्याचं महिलांना आश्वासन दिले होते, मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी अवघड बाब असणार आहे. कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. जर निधी देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जेव्हा आता सरकार हे जे निधी किंवा काय ते प्रस्थापित करणार किंवा एक मंत्रिमंडळात बैठक होणार, त्या बैठकीत जर निर्णय झाला किंवा हा निधी मंजूर झाला तरच 21 रुपये होतील. जेव्हा त्याचा प्रॉपर GR येईल तेव्हा तुम्हाला 21 रुपये मिळतील. GR प्रॉपर आल्याशिवाय 21 रुपये मिळू शकत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा अर्थसंकल्पाचं अधिवेशन होईल, त्यात बैठक होईल, मंत्रिमंडळाची बैठक होईल प्रॉपर. त्यात निर्णय घेतला जाईल लाडकी बहीण योजनेसाठी. हा निधी जो आहे तो निधीबाबत निर्णय घेतला जाईल, मोठा निर्णय. तसेच काही त्यांचे निधी असतील, किती कोटींची तरतूद वगैरे ते सगळं त्यात कन्फर्म होईल आणि मगच मला 21 रुपये मिळतील. त्यामुळे लगेच तुम्हाला 21 रुपये मिळणार नाहीत. तुम्हाला पुढचे 2 ते 3 महिने वाट बघावी लागणार आहे. पुढच्या वर्षी पण तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने तर 1500 रुपये मिळणार आहेत. कारण मार्चमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन असतं. मार्च नंतर एक निर्णय होईल. त्या निर्णयावरनं तुम्हाला पुढचे हप्ते जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आता फक्त एवढंच की तुम्ही आता 21 रुपयाची वाट बघू नका. 1500 रुपये तुमच्या खात्यात येतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 1500 रुपये तर फिक्स येणार आहे, पण 21 रुपयाचं जे आहे ते मार्चमध्ये होऊन जाईल. त्याचा अजून एक प्रश्न पडला आहे महिलांना की लाडक्या बहिणीसाठी खुशखबर असं म्हणता येईल की नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार आहे का? मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे. तर आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या या लाभापासून वंचित राहिल्या आहेत, फक्त अर्ज न भरता येण्यामुळे. तसेच काय झालं होतं, कारण खूप गर्दी, सर्व्हर डाऊन या सगळ्या कारणामुळे बऱ्याच महिलांना अर्ज भरता नव्हता आला. त्यामुळे काही महिला अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी मुदतवाढ होणार आहे का, कसं काय, ते सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे. जो ह्याच्या आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यावरच आहे, तो जाऊन बघू शकता. त्यात सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. होणार आहे की नाही, झाली तर कधीपासून होईल, कशी होईल, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्या आधीचाच व्हिडिओ आहे तो. आणि त्या व्हिडिओवर पण कमेंट करा जर तुम्हाला वाटत असेल की मुदतवाढ व्हावी, तर त्या व्हिडिओवर कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओला पण कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं, कधीपासून मिळायला हवे 21 रुपये, लगेच जानेवारीपासून मिळायला हवे का अजून थोडं वाट बघितली पाहिजे. पण सगळ्या महिलांना हे लगेचच पाहिजे आहेत पैसे, माहिती आहे सगळ्यांना. तरी पण कमेंट करा की 21 रुपये आम्हाला जानेवारीपासूनच पाहिजे, असे कमेंट करा. त्यामुळे जास्त जास्त व्हिडिओ व्हायरल होईल आणि सरकारपर्यंत पोहोचल्यावर सरकार थोडेफार ॲक्शन घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा. कमेंटमुळे खूप जास्ती मदत होते व्हिडिओ पोहोचण्यापर्यंत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू. पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.